मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात। आपल्या सभेला मैदान पूर्ण भरलेलं असतं। उद्धव ठाकरेंचा शिंदे आणि अजित पवारांना हटवलं आहे। राज्यातील जनता निवडणुकीची वाट पाहतेय असं उद्धव ठाकरे म्हणालेत। गुजरातमधून महाराष्ट्र चालवला जातोय, मोदी नावही कुणाला ठाऊक नव्हतं असंही उद्धव ठाकरे म्हणतायत। गद्दारांपैकी एकाने माझ्यावर टीका केली की मी जो का आज फिरतोय कुटुंब संवादासाठी, त्यांनी असं म्हटलं की हे आता मुख्यमंत्री नाही आहेत पण मुख्यमंत्री असल्यासारखेच फिरतायत। पण माझ्या लक्षात आलं मी मुख्यमंत्री नाहीये, कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकामे सभा खुर्च्या असतात, माझे मंडप असतील, मैदान गच्च भरलेली असतात, त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री नाही हे मला माहिती आहे। ती सगळी मी काय होतं, काही वेळेला राग अनावर होतो, कारण जे चाललंय हा माझा महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे, आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्र हा महाराष्ट्र गुजरातमधनं चालवत आहे। आज सुद्धा शेतकऱ्यांच्या काय त्यांच्या मालाला काय भाव नाही, हमी भाव नाही, मुलाला नोकरी मिळत नाही, शेतकऱ्यांची लग्न अडलेत, शहरामध्ये तरुण बेरोजगार आहेत। हे सगळे जे येतात, मोदी येतात, अमित शाह येतात आणि सांगतात आता आपल्याला सामर्थ्यवान भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचे। 2047 साली आपला देश जगातला सगळ्यात बलवान देश असेल। बसा ओमला, 2047 सालला किती वर्ष आहेत? अहो 2047 साल तुम्ही तरी बघणार आहात का? महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे। ठीक आहे, आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे, पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय, ट्रिपल इंजिन सरकार, त्याला तर भ्रष्टाचाराची चाकं लागले। सगळे भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा, भाजपा धर्म वाढवावा असं अमित शहांचं आणि मोदींचं चाललेलं आहे। ज्या वेळेला मोदी नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो। मोदी होते म्हणून तुम्ही, मग मी असं जर म्हटलं की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत, आम्हाला काय सांगते मोदींचं कौतुक? आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत। पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।